Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 12th Agriculture, Science and Technology. Chapter number 8 Seed Processing and Testing. Seed Processing and Testing. In previous lecture, explain the seed processing plant, then record, then form, etc. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर नंबर 5 मध्ये आपण सीड प्रोसेसिंग हा पार्ट आपण संपलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत सीड टेस्टिंग बद्दल. कशाबद्दल? सीड टेस्टिंग बद्दल आपण अभ्यासणार आहोत. तर सीड टेस्टिंग लॅबोरेटरी, सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. तर बियाचं जे प्रोसेसिंग होत असतं प्रोसेसिंग प्लांटमध्ये आणि ते जे बियाणं आहे त्याचं टेस्टिंग एका लॅबमध्ये होत असतं. जर ते टेस्टिंग बरोबर निघालं तर तो बियाणं प्रमाणित होणार, पास होणार, अन्यथा तो बियाणं रिजेक्ट होणार. तर सीड टेस्टिंग व्हेरी इम्पॉर्टंट इन सीड प्रोसेसिंग. सीड टेस्टिंग सर्व्हिसेस आर रिक्वायर्ड टू गेन information regarding planting value of seed lot. planting value of seed lot. तर सीड लॉट मध्ये प्लांटिंग व्हॅल्यू, त्या बियाचं प्रमाण, त्याचं म्हणजे तो उगवण जर्मिनेशन पर्सेंटेज किती आहे, फिजिकल प्युरिटी किती आहे आणि इतर बियाचं प्रमाण किती आहे, त्यामध्ये ओलावा किती आहे, सगळ्या बाबीची हे सीड टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केलं जातं. द सीड टेस्टिंग लॅबोरेटरी इज द परमिसेस वेअर सीड क्वालिटी टेस्टिंग वर्क इज इफेक्टिव्हली मेड. यामध्ये बियाचं पूर्ण टेस्ट केलं जातं टू कॅरी आउट रिस्पॉन्सिबिलिटी इफेक्टिव्हली. तर सीड प्रोसेसिंगपेक्षा सीड टेस्टिंग हे फारच महत्त्वाचं असतं आणि शेतकऱ्यासाठी फारच गरजेचं आहे. This is necessary that seed testing laboratories are established, managed and equipped in a manner such that whatever samples are received should be analyzed in the least time. सीड प्रोसेसिंग मध्ये आलेलं जे बियाणं आहे ते बियाणं इकडं सीड टेस्टिंगला पाठवलं जातं आणि कमीत कमी वेळेमध्ये त्याचं टेस्टिंग घेतलं जातं. सीड टेस्टिंग लॅबोरेटरीज आर असेन्शियल इन सीड सर्टिफिकेशन अँड क्वालिटी कंट्रोल ऑफ सीड. आता सीड टेस्टिंग विदाऊट सीड टेस्टिंग सर्टिफिकेशन होणार नाही, सर्टिफाईड होणार नाही ते बियाणं, त्याची क्वालिटी कंट्रोल होणार नाही. क्वालिटी सगळे सीड टेस्टिंगवर अवलंबून आहे ना. वरून फिजिकली बी चांगलं दिसणार, पण त्याची उगवण शक्ती, त्यामध्ये ओलावाचं प्रमाण, ह्या गोष्टी सगळं बघावं लागेल ना, आणि ते सीड टेस्टिंगद्वारे बघता येतं. दिस रिझल्ट मे कॉज रिजेक्शन ऑफ पुअर सीड और लो ग्रेड सीड इन अकाउंट ऑफ लॉ. है ना. मग सीड ॲक्टनुसार ते जर व्यवस्थित त्याचं जे प्रिन्सिपल आहे त्या अंडरमध्ये ते बियाणं व्यवस्थित बसत नसेल तर ते काय होणार, रिजेक्शन होणार, पुअर सीड म्हटलं जाईल आणि जे लॉ आहे सीड लॉ त्या अंतर्गत ते रिजेक्ट होणार. तर हे फारच महत्त्वाचं आहे सीड टेस्टिंग. लेआउट अँड डिझाईन ऑफ सीड टेस्टिंग लॅबोरेटरी. आता आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्याची उभारणी कशी करायची आहे सीड टेस्टिंग लॅबोरेटरीची. जसं सीड प्रोसेसिंग प्लांटचे आपण लेआउट बघितलं, डिझाईन बघितलं, तसं टेस्टिंगचंही आपल्याला काय बघणं महत्त्वाचं आहे, डिझाईन आणि त्याचं लेआउट बघायचं आहे. द लेआउट अँड डिझाईन ऑफ सीड टेस्टिंग लॅबोरेटरी वुड chiefly depend on two factors. There are mainly two factors: capacity and type of test required to be conducted. Capacity, त्याला येणारं किती आहे टेस्टिंगसाठी त्यावर अवलंबून आहे. आणि दुसरं टाईप ऑफ टेस्टिंग रिक्वायर, मग कोणत्या टाईपची टेस्टिंग होणार आहे
या दोन गोष्टीवर सीट टेस्टिंग लॅबॉरेटरीचं लेआउट आणि डिझाईन अवलंबून आहे. कॅपॅसिटी अँड टेस्ट रिक्वायर्ड, टेस्ट रिक्वायर कोणकोणते होणार आहे तिथं टेस्टिंग आहे ना, यावर ते सीट टेस्टिंग लेआउट आणि डिझाईन अवलंबून आहे. देन पॉईंट टू बी कन्सिडर while preparing layout and design. मग which point should be considered at the time of layout and design of seat testing laboratory? ज्या वेळेला आपण सीट टेस्टिंग लॅबॉरेटरी उभारणार आहोत अशा वेळेस आपण कोणते पॉईंट कन्सिडर करणार, कोणते पॉईंट आपण बघावं लागणार आपल्याला. तर फर्स्ट जनरल प्रिन्सिपल्स. जनरल त्याचे तत्व कोणते आहेत? The layout should be section nearer to each other of easy and rapid seat testing. मग जनरल प्रिन्सिपल त्याचे जे आहे पॉईंट आपण कोणते कन्सिडर करणार? पहिले जनरल प्रिन्सिपलमध्ये काय की जे सेक्शन आहेत ते एकमेकाला अटॅच असायला पाहिजे. तर जे एकमेका टेस्टिंगसाठी लागणारे जे आहेत इक्विपमेंट वगैरे ते एकमेकाला लागून असायला पाहिजे की जेणेकरून वेळ लागणार नाही. इथून तिकडं जाण्यासाठी आपण बऱ्याच वेळा मोठ्या दवाखान्यामध्ये वगैरे आपण जे ब्लड टेस्टिंग आहे किंवा MRI हे आहे ते आहे ECG आहे तर हे इकडं तिकडं ते जवळ असायला पाहिजे. आणि लांब दूर असेल तर या हॉस्पिटल तिथं जाणं. तसंच या टेस्टिंगचं आहे, या बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाणे ते टेस्टिंगसाठी वेळ वाया जाणार की नाही बाळांनो. मग तिथं जवळ असायला पाहिजे. हे जनरल प्रिन्सिपल आहे. जे काही सेक्शन आहेत ते एकमेकाला अटॅच असायला पाहिजे, जवळ असायला पाहिजे की जेणेकरून वेळ वाचणार, वेळचा उपयोग होणार. द रूम ऑफ द ऑफिसर इन चार्ज इज लोकेटेड ॲट अ गुड easy and effective supervision. The room of the officer in charge is located at a good easy and effective supervision. मग आता जे ऑफिसर इन चार्ज आहे त्याचं रूम जे आहे, त्याचं बैठक जे आहे, त्याची जी चेअर आहे ते अशी असायला पाहिजे की सगळ्याला अटॅच असायला पाहिजे है ना. आणि त्यांना सगळं कार्य दिसायला पाहिजे की कोण कुठं काय कार्य होत आहे अशा पद्धतीनं त्याचं सुपरविजन व्हायला पाहिजे. आणि सगळ्याला ती रूम जवळ असायला पाहिजे. देअर शुड बी ॲडिक्युएट वर्किंग स्पेस. मग प्रत्येकाला वर्किंग स्पेससाठी जागा भरपूर स्पेस असायला पाहिजे. सीट टेस्टिंग लॅब त्यामधले जे काही आहे काम करण्यासाठी म्हणा, स्टोअर ठेवण्यासाठी, इक्विपमेंट ठेवण्यासाठी तिथं चालता यायला पाहिजे अशी जागा स्पेस ओपन असायला पाहिजे की जेणेकरून व्यवस्थित फिरता यायला पाहिजे. हे जनरल प्रिन्सिपल फॉलो केलं जातं. इट प्रोव्हाइड मॅक्झिमम लाईट. आता तिथं मॅक्झिमम लाईट असायला पाहिजे, असं होऊ नये अंधार लाईट गेली की जिकडं तिकडं पूर्ण व्हेंटिलेशन असायला पाहिजे. द स्पेस कॅन बी डिवायडेड इंटू सेपरेट रूम्स फॉर ऑफिस, सॅम्पल, रिसेप्शन, ड्राय रूम, हेल्थ टेस्टिंग रूम एक्सेट्रा. मग स्पेस व्यवस्थित असायला पाहिजे. कॅन बी डिवायडेड इंटू सेपरेट रूम फॉर ऑफिस, सॅम्पल, रिसेप्शन, ड्राय रूम, हेल्थ टेस्टिंग रूम एक्सेट्रा. वेगळं असं सेक्शन असायला पाहिजे वेगळं कामासाठी. तर आपापल्या कामामध्ये मग्न राहणार आहे, एकमेकाला बोलत बसणार नाही आणि काम व्यवस्थित होणार. द जर्मिनेशन रूम अँड स्टोरेज रूम शुड नॉट फेस डायरेक्ट सनलाईट. जे जर्मिनेशन रूम आहे आणि स्टोरेज रूम आहे ते डायरेक्ट सनलाईट त्याच्यावर पडू नये, त्या सॅम्पलवर वगैरे अशा पद्धतीने ती रूम अरेंज करायला पाहिजे. द डिझाईन शुड बी परमिट एक्सटेन्शन इन फ्युचर. द डिझाईन शुड बी परमिट एक्सटेन्शन इन फ्युचर. तर असं डिझाईन तयार करायला पाहिजे, असं स्पेस की जेणेकरून पुन्हा आणखीन वाढलं, वर्दळ वाढलं, कार्य वाढलं तर ते एक्सटेन्शन करता यावं अशा रीतीनं ते स्टार्टिंग करायला पाहिजे. असं होऊ नये एवढं जे इन्स्टिमेशन केलं आपण नंतर काम मोठं होत चाललं दिवसेंदिवस तर हे बिल्डिंग सोडून दुसरी बिल्डिंग उभारायचं काम असं नाही, तिथे एक्सटेन्शन करता यायला पाहिजे. तर अशा रीतीनं प्लॅन करायला पाहिजे की पुन्हा फ्युचरमध्ये आपण ही बिल्डिंग वाढ करता यायला पाहिजे, त्याला
एक्सटेन्शन करता यायला पाहिजे इन फ्युचरमध्ये, अशा पद्धतीनं आपण अरेंजमेंट करायला पाहिजे. अरेंजमेंट ऑफ वॉटर अँड ड्रेनेज शुड बी रिक्वायर मिनिमम प्लंबिंग वर्क. तर जे काही वॉटर आणि ड्रेनेज चॅनल जे प्लंबिंग आहे ते कमीत कमी प्लंबिंगमध्ये काम व्हायला पाहिजे. जिकडं तिकडं पाईप ब्लॉक होऊन बसू नये, नंतर प्रॉब्लेम येऊ नये किंवा लिकेज होऊ नये, अशा रीतीनं कमीत कमी याच्यामध्ये ते प्लंबिंगचं वर्क व्हायला पाहिजे. अदर फॅसिलिटी शुड बी प्रोव्हाइडेड. जे काही नंतरच्या फॅसिलिटी आहे, गार्डन असावं, आपण जे लेबॉर दाखवले की नाही कसं गार्डन वगैरे असतं, जे काही मोठे असतात ऑफिसेस वगैरे तसं गार्डन वगैरे, आणि आजूबाजूला व्यवस्थित जास्त स्पेस मोकळं असायला पाहिजे, कंपाऊंड असायला पाहिजे, जेणेकरून इंस्ट्रुमेंटची वगैरे चोरी होऊ नये आणि क्लीन असायला पाहिजे पूर्ण आणि स्वच्छ दिसायला पाहिजे, अशा रीतीनं अरेंजमेंट असायला पाहिजे. हे लेआउट ऑफ सीट टेस्टिंग लॅबोरेटरी, हे स्टोर रूम आहे. दिस अ स्टोर रूम, अशा पद्धतीने बघा हे पूर्ण असं ओपन स्पेस आहे. मध्ये हे हॉल आहे, ऑफिस आहे आणि हे सॅम्पल रिसिविंग रूम आहे. इथून सॅम्पल घेतलं जातं. हे ऑफिस सीट टेस्टिंग ऑफिस आहे. इथं प्युरिटी अँड मॉइश्चर लॅब इथंच बघा जवळजवळ इथं जर्मिनेशन लॅब आहे. नंतर इथं ऑफिस आहे. हे स्टोर रूम आहे. हे L&J लेडीज टॉयलेट आणि गर्ल जर्मिनेशन रूम, सीड हेल्थ टेस्ट रूम आहे, सँड जर्मिनेशन रूम आणि जर्मिनेशन लॅबोरेटरी. लक्षात. तर या पद्धतीने बघा कसं आहे, सगळं इकडं तिकडं नाही आहे. हे आहे लेआउट, ॲक्च्युअल लेआउट, हे एंट्री आहे ना. हे सगळं इथून कोण जात आहे ऑफिसरला, सगळं कोण आलं रिसिविंगला, कोण बाहेर चाललं आहे, सगळं ऑफिसर इथं इन्चार्जला सगळं माहीत बसूनच पूर्ण सुपरविजन करता यायला पाहिजे. तर या पद्धतीनं हे लेआउट ऑफ सीट टेस्टिंग लॅबोरेटरी आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे बाळांनो. अशा रीतीनं हे करायला पाहिजे. नेक्स्ट, बिल्डिंग a minimum of 1500 square feet working space has been suggested for laboratories handling 10,000 sample annually. मग बिल्डिंगचं 1500 स्क्वेअर फीटमध्ये ते वर्किंग स्पेस असायला पाहिजे आणि एवढं वर्किंग स्पेस एका वर्षामध्ये 10,000 सॅम्पल ते टेस्ट करून देऊ शकतात. Land and other structure for cultivar purity test, the provision for greenhouse is required. मग लँड अँड अदर स्ट्रक्चर ग्रीनहाऊस असायला पाहिजे, जे सीड टेस्टिंग जर्मिनेशन वगैरे पुन्हा त्याचं टेस्ट करायचं असेल तर ते ग्रीन हाऊसमध्ये ठेवता यायला पाहिजे ना. इन ॲडिशन स्मॉल प्लॉट 1 एकर फॉर ग्रोआउट टेस्ट इज ऑल्सो असेन्शियल. ग्रोआउट टेस्टसुद्धा घेतलं जातं. महिने 2 महिने त्याचं पूर्ण फिनोटिपिकली गुणधर्मसुद्धा आपल्याला इथं बघता येतं. अशा रीतीने बिल्डिंग असायला पाहिजे. देन इक्विपमेंट्स, द इक्विपमेंट शुड बी सिलेक्टेड अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन अँड कॅपॅसिटी. इक्विपमेंट व्यवस्थित असायला पाहिजे, त्याची कॅपॅसिटीनुसार असायला पाहिजे. आपलं येणारं किती सॅम्पल आहे, आपण वर्षातून किती सॅम्पल देणार, कॅपॅसिटीनुसार इक्विपमेंट तिथं असायला पाहिजे. देन स्टाफ, the number of workers in seed testing laboratory should be related to number of samples, crop to be handled and kind of test performed. The staffचं कर्मचारी, the number of worker in seed testing laboratory should be related to number of samples, crop to be handled and kind of test performed. यानुसार स्टॉप असतं की आपलं कशाची टेस्ट होत आहे, कोणकोणते क्रॉप आपल्याकडं टेस्टिंगसाठी येत आहेत तर आणि किती सॅम्पल येतात वर्षातून, यानुसार ते स्टॉप असतं बाळांनो. ते तर स्टॉप रिक्वायरमेंटही दिलेलं आहे. स्टॉप रिक्वायरमेंट फॉर STL ऑफिसर इन्चार्ज 1, सिनियर सीड ॲनालिसिस 4, ज्युनियर सीड ॲनालिसिस 6, laboratory assistant 10, laboratory attendants 4,
अकाउंट ऑफिसर 1, अकाउंट क्लर्क 2, स्टोअर कीपर 1 आणि फोरमॅन 1 आणि प्यून्स 2. तर अशा पद्धतीने स्टॉप लागताना आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुटसुटीत आपण सीट टेस्टिंग लॅबॉरेटरीबद्दल व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.